जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. आले का सगळे? हो 11 जण आहेत. 9 जण. बरं. चालेल. बडगे सर सुरू करा. हो सर. हो हो हो. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेचे संस्थापक 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू आधुनिक भारताचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कार्यास व विचारांना त्रिवार अभिवादन करतो. आज आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बुद्धिस्ट सेमिनरी विभागांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध संस्कार विधीकरता प्रशिक्षणाचा आज 9वा दिवस आपण घेतो आहोत. 9वा सेशन आहे. या सेशनसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व विधीकर्ता यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. या साक्ष्यगंध मंगल परिणय या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे त्रिरत्न वंदना व त्रिशरण पंचशील या गाथा घेऊया. सगळ्यांना विनंती करतो शांतपणे या गाथेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. हे अंकुश दादा गायकवाड यांना विनंती करतो की आपण रत्ननमन व त्रिशरण पंचशील या गाथा घ्याव्यात. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्ध भगवन्तं अभिवादेमि. धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरा मेरे मज पमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु
साधु हे साधु एकदा यानंतर आयुष्यमान बाळासाहेब गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपण या विषयाच्या संदर्भात प्रस्तावित ठेवावं. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. जय बुद्धिस्ट भीम, सोसायटी नमो ऑफ बुद्धाय. इंडिया बुद्धिस्ट सेमिनरी झूम क्लासरूम मध्ये राष्ट्रीय संस्कार समिती द्वारा विधी कथा प्रशिक्षण शिबिर या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपल्या शिबिराचा 9वा दिवस आहे आणि आजचा आपण विधी संस्कार पाहत आहोत. विधी संस्कारामध्ये आपण आज साक्षगंध आणि मंगलपरीने हे विधी संस्कार पाहणार आहोत. साक्षगंध आणि मंगलपरीने यांना एकत्रित विवाह विधी असं सुद्धा म्हणता येतं, कारण हे एकत्रित एका पाठोपाठ एक येतात आणि योग्य वयात आलेल्या तरुण तरुणींना विवाह बंधनात विवाहाची प्रक्रिया जी आहे त्यामध्ये त्यांना त्या प्रक्रियेतून जावं लागतं आणि ती प्रक्रिया संस्कार मानवी जीवनातला महत्वाचा घटक आहे आणि संस्थेनं त्यासाठी विधीचं नियोजन केलेलं आहे. हा विधी कसा करायचा आणि कधी करायचा याबद्दल पूर्ण या विषयाकडे घेऊन जाण्यासाठी संस्थेचे संस्कार समिती सदस्य आणि बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य संचालक आयुष्यमान सचिन सुब्रसागर हे आपल्याला या विषयात नेत आहेत. सचिन सुब्रसागर हे बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य संचालक असताना धर्मांतर 2.0 चे या पुस्तकाचे ते लेखक आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या विषयाकडे आपल्याला घेऊन जावं. सचिन सर. धन्यवाद आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड. शिबिरामध्ये उपस्थित असलेले राष्ट्रीय संस्कार समितीचे सचिव आदरणीय आयुष्यमान सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब, बुद्धिस्ट सेमिनरीचे सहसंचालक तसेच पुणे जिल्हा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आयुष्यमान राजारामजी बडगे, आयुष्यमान अंकुशदादा गायकवाड जे पुणे जिल्हा संस्कार विधीचे प्रमुख आहेत, शिबिरामध्ये उपस्थित वेगवेगळ्या ठिकाणाहून उपस्थित झालेले सर्व मान्यवर, उपासिक उपासिका, आपल्या सर्वांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय. जय भीम जय भीम. पाहता पाहता 8 दिवस कसे गेलेले आहेत हे समजलं सुद्धा नाही. बऱ्याच विषयांना आपण हात घातलेला आहे आणि आज एक अतिशय महत्वाच्या संस्कार विधी वरती आपण चर्चा करणार आहोत. याचा मला खूप आनंद होत आहे. आतापर्यंत शिबिरामध्ये अनेक प्रश्न, अनेक शंका उपस्थित होत गेलेल्या आहेत. त्या सर्वच प्रश्नांवरती आपण साधक बाधक चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे देखील करणार आहोत आणि बाबासाहेबांचा आणि धम्माचा रेफरन्स जोडून योग्य विधी आपण समजून घेणार आहोत. तर आज मी आपल्या समोर द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून साक्षगंध आणि मंगलपरिणय हे कसे घेतले जावेत याबद्दलचे काय निकष निर्देश दिलेले आहेत. 2015 साली जी राष्ट्रीय संस्कार कमिटीची मीटिंग झाली होती पुणे येथे, तर संस्थेच्या माध्यमातून ते निकष ठरवून दिलेले आहेत. आपल्यापैकी अनेक जणांना ते निकष माहिती असतील, पण तरी सुद्धा त्याचा एक उजळणी म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर ते निकष इथे ठेवणार आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या विधींबद्दल काय सांगितलेलं आहे ते देखील मी आपल्या समोर इथे ठेवणार आहे आणि जेणेकरून
हे 2 विधीच नाही, तर इतर अनेक संस्कार विधी सुद्धा एक सक्षमपणे कुठेही केव्हाही करण्यासाठी आपला विधीकर्ता कसा सक्षम होईल याच्यावरती देखील आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम संस्थेचे जे निर्देश आहेत या 2 विधीसाठी ते आपल्या समोर मी ठेवू इच्छितो. आतापर्यंत आपण जाणून घेतलेलं आहे की संस्कार म्हणजे काय आहे, संस्कार विधी आणि कर्मकांड याच्यामध्ये एक अतिशय सूक्ष्म फरक आहे. हे आपल्याला सर्वांना ठाऊक असणं आवश्यक आहे. मी उदाहरणादाखल सांगतो. कोणत्याही विधीमध्ये जर उपस्थित समुदाय जर तिथे असेल आणि विधीकर्ता यंत्रमानवासारखा आर्टिफिशियल फक्त गाथा पठण करत असेल आणि उपस्थित लोकांना तो संस्कार विधी काय आहे, त्याचा अर्थ काय, तो का करताय याचा जर काही थांग पत्ता नसेल तर तो संस्कार विधी कर्मकांड होऊन जातो. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कायम. आणि तो विधी करणारा एक पुरोहित म्हणून समजला जातो फक्त. हा सूक्ष्म फरक आहे बौद्ध संस्कार विधीमध्ये आणि त्या संस्कार विधीचं कर्मकांडात रूपांतर होण्यामागे. मी पुण्यापासून जवळ एक लोणंद म्हणून एक गाव आहे फलटण मार्गावरती. तर तिकडे गेलो होतो एका विहारामध्ये. तर तिथं ग्रामीण भागातला एक बौद्धाचार्य होता. तर तो तिथे एक कार्यक्रम कोणता होता मला माहित नाही, आठवत नाही आता. पण एक डोळ्याने पाहिलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. उपस्थित सगळेजण जमले होते आणि हा गाथा म्हणण्यासाठी ते पुढे आले बौद्धाचार्य. त्याने खिशातून एक पुस्तक काढलं छोटंसं. पुस्तक ते एका डाव्या हातात ठेवलं, एक हात त्यांनी असा ठेवला आणि तो गाथा म्हणत गेला. एवढा फास्ट गाथा म्हणत गेला, सगळा असा हात असा 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 करत. बाकीचे सगळे हे होते आणि गाथा म्हणतोय. एक गाथा झाल्यानंतर त्यांनी ठेवलं, संपला विधी त्याचा. म्हणजे नंतर मला आश्चर्य वाटलं की नेमकं याने केलं काय. आणि उपस्थित लोक सुद्धा त्याला अनुमोदन देत होते. हा बाबा, काहीतरी आमचा विधी झालेला आहे, काहीतरी गाथापठण झालेलं आहे. तर याला कर्मकांड असं म्हणतात. तर विधीकर्त्याने कर्मकांड करता कामा नये. त्या संस्कार विधीबद्दलची माहिती विधीकर्त्याला पूर्णपणे पाहिजे की हा संस्कार आपण करतोय तर तो त्या व्यक्तींवरती आणि उपस्थित समुदायावरती तो संस्कार करतोय या पूर्ण पोझिशन मध्ये तो विधीकर्ता असला पाहिजे. की मी इथं फक्त गाथा पठण करण्यासाठी आलेलो नाही, तर मी इथं जाणीवपूर्वक एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून जाणीवपूर्वक मी त्या तो संस्कार विधी उपस्थितांवर करण्यासाठी इथं आलेलो आहोत. ती जबाबदारीची जाणीव त्या विधीकर्त्याला तिथं सर्वात प्रथम पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या संस्कार विधीची जाणीव त्याने उपस्थितांना देखील करून देता आली पाहिजे. त्यावेळेस तुम्ही करून द्या किंवा त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही करून द्या. आणि त्यांना सांगायचे की जर या पद्धतीने तो संस्कार झाला तर त्या संस्काराला अर्थ आहे, अन्यथा तो कर्मकांडाचा भाग आहे. हे त्यांना समजून देण्याचा प्रयत्न करा. काही लोक समजून घेणार नाहीत, शक्यता आहे, काही हरकत नाही. पण ऍज अ विधीकर्ता म्हणून तुम्हाला ते प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्याशिवाय समाज हा समजणार नाही. ओके. तर साक्षगंध आणि विवाह या 2 आजचा जो विषय आहे त्या संदर्भात मी आपल्या समोर इथं मांडणार आहे. अतिशय महत्वाचा संस्कार मनुष्याच्या आयुष्यातील. कारण एकतर अनेक लोक या संस्कारासाठी उपस्थित असतात
अनेक लोक तुम्हाला पाहत असतात आणि हाच एकमेव संस्कार जो आहे तो लोक एन्जॉय करतात, आयुष्यभर लक्षात देखील ठेवतात. त्यामुळं हा संस्कार विधी घेणाऱ्याला एक वेगळं महत्व असतं. त्या विधिकर्त्याला एक वेगळं महत्व असतं. तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या एकमेव संस्कार विधीबद्दल सांगितलेलं आहे. तो रेफरन्स सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं लक्षात घेऊ की बाबासाहेबांनी विवाहाबद्दल काय सांगितलेलं आहे. आज सत्येंद्रजी तेलतुंबडे यांनी आपल्या ग्रुपवरती एक बाबासाहेबांचं पूजापाठ ही पुस्तिका पोस्ट केली आहे. बऱ्यापैकी लोकांनी जर पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात येईल, त्यातली प्रस्तावना जर वाचली तर लक्षात येईल की बाबासाहेबांचा संस्कार पूजापाठ बद्दल किंवा संस्कार बद्दल काय दृष्टिकोन होता. डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्धाच्या तत्वज्ञानाला प्राधान्य दिलेलं आहे, पण काही लोक धम्मामधील पूजापाठ काय आहे या पूजापाठ बद्दल जास्त कुतूहल असतं त्यांना. त्यामुळं त्यांच्या कुतूहलापोटी बाबासाहेबांनी हा पूजापाठ संग्रहित करून आपल्याला दिला आणि संस्कार पाठ देखील ते प्रकाशित करणार होते, पण ते काम राहून गेलेलं आहे. तर विवाह या संस्काराबद्दल डॉक्टर बाबासाहेब काय सांगतात. त्यांनी एक पत्र लिहिलं होतं V.S. कर्डक यांना. मी शब्दशः ते पत्र तुमच्या समोर वाचून दाखवतो, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल. कारण मी जे शब्द सांगितले त्याचा अर्थ थोडासा इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे, म्हणून मी शब्दशः बाबासाहेबांच्या 4-5 ओळी आहेत, 4-5 ओळीच आहेत फक्त, त्या तुमच्या समोर वाचून दाखवतो. आपण त्या ऐकून घ्याव्यात. V.S. कर्डक यांना लिहिलेल्या 4 डिसेंबर 1956च्या पत्रात बाबासाहेब असं म्हणतात, तुमचे 12 नोव्हेंबर 1956चे पत्र पहा. बौद्ध विवाह समारंभ अगदी साधा असतो. बाबासाहेबांचं हे वाक्य लक्षात घ्या. बौद्ध विवाह समारंभ अतिशय साधा असतो. त्यात होम हवन व सप्तपदी नसते. एक कोरे मडके काठोकाठ भरून, कोरं मडकं काठोकाठ पाण्याने भरून वधूवरांच्या मध्ये एका स्टुलावर ठेवावे. वधू आणि वर असतील त्यांच्या मध्ये एका स्टुलावर कोरं मडकं ठेवायचं. त्या मडक्याच्या दोन्ही बाजूला वधूवरांना एकमेकांच्या पुढे उभे करावे, म्हणजे एकमेकांच्या समोर एक दुसऱ्यांना पाहत उभं करावं. पाण्यात एक धागा सोडून, पाण्यात धागा सोडायचा आणि त्याची दोन्ही टोके दोघांनी हातात धरावीत. वधूने एका हातात त्याचं टोक धरायचं, वराने एका हातात त्याचं टोक धरावं. कोणीतरी मंगलसूत्राचे पठण करावे. काय म्हणतात बाबासाहेब? कोणीतरी मंगलसूत्राचे पठण करावे आणि वधूवरांनी पांढरे कपडे परिधान करावेत. बस. विवाहासंदर्भात बाबासाहेबांनी हे निर्देश दिले होते. त्यातील सगळ्यात महत्वाचे 2 पॉइंट आहेत, ते विधिकर्त्याने आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की बौद्ध विवाह समारंभ हा अगदी साधा असतो. साधा, सिंपल, सुटसुटीत. त्यामुळं विधिकर्त्याच्या मनामध्ये हे वाक्य कायम असलं पाहिजे. कारण बऱ्याच अंशी असं पाहिलं जातं की विवाह साक्षगंध या कार्यक्रमांवरती अफाट खर्च केला जातो. त्या खर्चाचं रूपांतर जर नियोजित वधूवरांच्या भविष्यासाठी, कल्याणासाठी जर करता आलं आणि हा समारंभ जर साधा जर करता आला तर ते खरंच चांगलं कार्य होऊ शकतं. नाहीतर लाखो रुपये असेच तिथं स्पेंड केले जातात, खर्च केले जातात, अतिशय त्याला ग्लोरीफाय करण्यासाठी. 2-2 डीजे आणले जातात, सजावटीमध्ये सुद्धा खूप खर्च केला जातो. जर ऐपत असेल तर जरूर खर्च करावा, पण जर ऐपत जर नसेल
तर बाबासाहेबांनी जे निर्देश दिलेले आहेत की बौद्ध विवाह समारंभ हा अतिशय साधेपणाने करता येतो, काही त्याला बडेजाव करण्याची आवश्यकता नाही, हे विधिकर्त्याने मनामध्ये ठेवलं पाहिजे. आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की महामंगल सूक्ताचं पठण या ह्याच्यामध्ये झालं पाहिजे. ओके. तिसरा मुद्दा जो आहे, एक कोरं मडकं आणि पाण्याचा धागा त्याच्यामध्ये ठेवायचा आणि वधू आणि वरांनी दोन्हीकडे पकडायचा तो धागा. ओके. तर हा तिसरा सुद्धा मुद्दा आहे, त्याचं सुद्धा डिस्कशन आपण करणार आहोत. तर हे झालं विवाह संदर्भात बाबासाहेबांनी केलेलं भाष्य. ओके. तर याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करू, पण ह्या विवाहाच्या अगोदरच्या विधीकडे आता आपण येऊया आणि तिथून सुरुवात करू. तर विवाह ठरण्याची प्रक्रिया आपल्या सर्वांना माहिती असते. विवाह दोन कुटुंबामधला नातेसंबंध घट्ट होण्याचा किंवा बांधण्याचा हा संस्कार आहे. विवाहाच्या अगोदर मुलाला मुलगी पसंत झाली पाहण्याचा कार्यक्रम असतो आणि विवाह ठरतो. ओके. जे ठरवला जातो त्याला काही ठिकाणी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम असं म्हणतात. एंगेजमेंट सेरेमनी काही ठिकाणी असं म्हणतात. तर हा जो विवाह ठरवण्याचा कार्यक्रम आहे त्याला साक्षगंध असं म्हटलं जातं. हा ऍक्च्युली विवाह बंधनामध्ये अडकण्यासाठी दोन कुटुंबांनी केलेली मानसिक तयारी आणि कमिटमेंट, याला साक्षगंध असं म्हणतात. तर हा साक्षगंध, त्याचा हा पर्पज आपण समजून घेतला तर हा साक्षगंध म्हणजे दोन कुटुंबांनी विवाहासाठी ठरवलेला करारनामा असं आपण त्याला म्हणू. तर हा करारनामा काही वेळेस लग्नाच्या बऱ्याच दिवस अगोदर होत असतो. 6 महिने होत असतो. काही ठिकाणचा वर्षभरा अगोदरच मुलगी किंवा मुलगा बघून ठेवतात, ठरवून ठेवतात. काही जण महिन्याभरातच ठरवतात. काही जण फक्त तोंडी ठरवतात आणि विवाहाच्या वेळेस तो करारनामा करतात, असं पण काही होत असतं. पण साक्षगंधचा पर्पज जो आहे तो आपण विधिकर्त्यांनी लक्षात ठेवायचा की विवाहासाठी केलेला करारनामा, की आम्हाला मुलगी किंवा मुलगा पसंत आहे आणि आम्ही त्या विवाहाच्या करारनाम्यामध्ये करायला तयार आहोत. आणि विवाह संपन्न करण्यासाठी वधूकडून किंवा वराकडून जी काही तयारी जी आहे त्या तयारीचं एक लिखित स्वरूप की बाबा असं आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे, त्याला साक्षगंध असं म्हणतात. त्याला साक्षगंध असं म्हणतात. ओके. तर हा साक्षगंध, प्रश्न असा असतो की लग्नाच्या वेळेस हा केला जावा का? तर साक्षगंधचा पर्पज मी तुम्हाला सांगितलेला आहे की साक्षगंध हा जर करारनामा जर असेल तर तो मुलगा आणि मुलाने एकमेकांना पसंती दिल्यानंतर केला जाणारा सेरेमनी आहे. त्यामुळं तो विवाहाच्या वेळेस करण्याची काहीही आवश्यकता नाही. अनेक लोक आग्रह धरतात की विवाहाच्या वेळेस हा साक्षगंध करावा मंगलपरिणयाच्या जस्ट अगोदर, पण त्याचा उद्देश जर पाहिला तर विवाहाच्या अगोदर करण्याची त्याची आवश्यकता नसते. डायरेक्ट तुम्ही मंगलपरिणयाला हात घालू शकता. हे त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. जर त्यांनी नाही समजलं तर जरूर करा, त्या दिवशी त्यांचं मन मोडू नका, पण लोकांमध्ये तुम्ही हा प्रसार जरूर करा की साक्षगंध हा मंगलपरिणय आणि साक्षगंध एकत्रित करत नाही. संस्थेची ही भूमिका आहे. साक्षगंध हा विवाहाच्या अगोदर केला जातो. ओके. तर आता साक्षगंध कसा करतात? सहसा साक्षगंधामध्ये ज्या दोन कुटुंबामध्ये मुलाकडचं कुटुंब आणि मुलीकडचं कुटुंब आणि त्यांचे घनिष्ठ नातेवाईक, अतिशय घनिष्ठ नातेवाईक, जास्त फाफट पसारा त्याच्यामध्ये करत नाहीत, कुणाच्याही घरी हा कार्यक्रम उरकला जाऊ शकतो किंवा स्थानिक विहारामध्ये हा कार्यक्रम घेतला जाऊ शकतो.
त्या 2 कुटुंबाचे सदस्य, जवळचे मित्र परिवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो. पूजास्थान जसं अगोदर सांगितलेलं आहे आयुष्यमान सत्येंद्रजी तेलतुंबडे यांनी, ही विधीची पूर्वतयारी याच्यामध्ये, त्या पद्धतीमध्ये पूजास्थान तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जे घ्यावे लागतात साक्षगंधासाठी, तर त्या विधीची जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जे संस्थेचं जे पुस्तक एक आहे तयार केलेलं, ते असं संस्थेचं एक पुस्तक आहे संस्कार विधीचं, तर ते पुस्तक देखील तुम्हाला पोच करता येईल. त्याच्यामध्ये सगळे क्रम आणि विधी कसा करायचा हे दिलेलं आहे. पण ज्यांच्याकडे हे पुस्तक नाही तर त्यांनी लिहून घेऊ शकता की विधीचा क्रम कसा आहे. तर बाबासाहेबांनी सांगितलेलं एक वाक्य आपण कायम लक्षात ठेवू की कोणताही संस्कार हा सुटसुटीत, साधा, सोपा असला पाहिजे. त्याच्यामध्ये अनावश्यक विधी आपण टाळू शकतो. ओके. सर्वात प्रथम संक्षिप्त त्रिरत्न वंदना तुम्ही जरूर घ्या, जी आयुष्यमान अंकुशजी गायकवाड सुरुवात करताना ते म्हणतात. संक्षिप्त त्रिरत्न वंदना म्हणजे बुद्धाला तुम्ही पहिल्या प्रथम वंदन करता, धम्माला तुम्ही वंदन करता आणि संघाला देखील तुम्ही वंदन करता. हे संक्षिप्त एक वाक्यामध्ये ते वंदन आहे. त्याच्यानंतर त्रिशरण आणि पंचशील लिहून घेत आहात का तुम्ही? ओके. बऱ्याच जणांना माहिती आहे, पण तरी सांगतो मी. सर्वांना पुस्तक पोच झालं तर बरं होईल. हो, पोच करण्याची व्यवस्था नक्कीच होईल, पण एक ओझर तर ज्यांना लिहून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सांगतो. त्रिशरण पंचशील झाल्यानंतर तुम्ही बुद्धपूजा घ्या, भीमस्मरण घ्या, भीमस्तुती घ्या. त्याच्यानंतर त्रिरत्न वंदना घेण्याची आवश्यकता नाही, कारण संक्षिप्त त्रिरत्न वंदना तुम्ही ऑलरेडी अगोदर घेतलेली आहे. ओके. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही महामंगल गाथा जरूर घ्या साक्षगंध या कार्यक्रमामध्ये. आणि महामंगल गाथा झाल्यानंतर तुम्ही सब्बसुख गाथा आणि धम्मपालन गाथा, सब्बसुख गाथा, धम्मपालन गाथा आणि साक्षगंधाचा कार्यक्रम संपू शकतात तिथे, गाथांचा कार्यक्रम. त्याच्यानंतर गाथा पठण झाल्यानंतर तुम्ही आता संस्थेच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की 5 महिला मुलाकडच्या आणि 5 महिला मुलीकडच्या यांनी पुढे येऊन नियोजित वधू आणि वरांना कुंकुम तिलक करायचं असतं. तर याच्यावरती देखील आपण चर्चा करूया. मुलाने आणि मुलीने एक दुसऱ्यांना जर काही अंगठी घालण्याचा कार्यक्रम असेल तर अंगठी घालण्याचा कार्यक्रम तिथं करू शकता तुम्ही. एक दुसऱ्यांना काही स्वीट असेल, मिठाई असेल तर ती मिठाई सुद्धा एक दुसऱ्यांना देण्याचा कार्यक्रम करू शकतो. त्याच्यानंतर मुलगा आणि मुली ह्या एक दुसऱ्यांनी पुष्पगुच्छ एकमेकांना देण्याच्या ऐवजी मुलाचे वडील जे आहेत आणि मुलीचे वडील जे आहेत तर त्यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ दिला पाहिजे. दुसऱ्यांना जय भीम नमोबुद्ध हे केलं पाहिजे की जेणेकरून जो विवाहाच्या अटी किंवा शर्ती ज्या ठरलेल्या आहेत ते आम्ही एक दुसऱ्यांचा स्वीकार करतो. हा जो विधी आहे हा फक्त मुलाचा आणि मुलीचा नसून ती 2 कुटुंब एकमेकांमध्ये बंधनात अडकली जाणार आहेत, नात्यांमध्ये अडकली जाणार आहेत. म्हणून जाणीवपूर्वक मुलाचे जे पालक आहेत आणि मुलीचे पालक जे आहेत तर त्यांना समोर आणून त्यांना एक दुसऱ्यांना पुष्पगुच्छ एक्सचेंज करू शकता. ते झाल्यानंतर तुम्ही जाहीररित्या ज्या काही अटी ज्या ठरलेल्या आहेत तर त्या अटी तुम्ही सांगू शकता. आता ह्या विवाह ठरल्याची जी अटी आहेत किंवा शर्ती ज्या आहेत
या शर्ती तुम्ही सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना देखील सांगू शकता. उदाहरण की विधीकर्ता ज्यावेळेस स्टेज हातामध्ये घेत असतो, उपस्थितांना तो सगळ्यांना शांत करतो, त्यावेळेस आदर्शांना सर्वप्रथम तो अभिवादन करतो आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक तो तिथं सांगत असतो. तर त्या प्रास्ताविकामध्ये देखील 2 कुटुंबाचा परिचय तो करून देतो की हे कुटुंब असं असं आहे, हे कुटुंब असं असं आहे, या कुटुंबाचा मुलगा असा आहे, या कुटुंबाची मुलगी अशी आहे, यांचं बॅकग्राऊंड असं आहे आणि यांच्यामध्ये विवाह हा ठरलेला आहे, त्याचा करार म्हणून साक्षगंध आपण इथं करत आहोत. त्या कराराच्या अटी त्या प्रास्ताविकामध्ये विधीकर्त्याने जर सांगितल्या तर अधिक उत्तम. आणि त्या अटी दोघा कुटुंबांना मान्य आहेत हे होकारार्थी त्यांच्याकडून वधवून घ्यावं, त्याचं अनुमोदन उपस्थितांकडून देखील करून घ्यावं आणि ते मान्य झाल्यानंतर विधी करावा आणि विधी झाल्यानंतर एक दुसऱ्यांनी पुष्पगुच्छ पालकांनी एक्सचेंज करावं आणि मुलगा आणि मुलीने अंगठी एक्सचेंज करावी. ओके, तर अशा पद्धतीने साक्षगंध हा तुम्ही करू शकता. ओके, साक्षगंध झाल्यानंतर आता हा जो विधी जो आहे, हे संस्थेची भूमिका अशी आहे की हा विधी मंगल परिणयाच्या दिवशी घेण्याची आवश्यकता नाही. ऑलरेडी तिथं कॉम्प्लिकेट करण्याची काही आवश्यकता नाही. पण जर काही कर्मठ लोक असतील, ते म्हणतील नाही नाही आम्हाला साक्षगंध पाहिजेच आहे बाबा त्याच्यामध्ये, तर विधीकर्त्याने ठीक आहे काही हरकत नाही, तिथं घेतला तरी चालेल. ज्यावेळेस आता मंगल परिणयाकडे आपण येऊ, मंगल परिणय होत असतो, बरीच गजबज असते हॉलमध्ये, वातावरण जे आहे अतिशय उत्साहाचं ऊर्जेचं वातावरण असतं, आरडाओरडा असते, गडबड गोंधळ असतो, लहान मुलांचा, युवकांचा, महिलांचा, पुरुषांचा, सगळ्यांचाच तिथं धांदल उडालेली असते. आलेले मान्यवर असतात, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते देखील असतात. स्टेजवर सुद्धा बराच गोंधळ चाललेला असतो. मुलाकडचे काही नातेवाईक स्टेजवर येऊन उभे राहिलेले असतात, मिरवत असतात, मुलीकडचे राहिलेले असतात आणि बौद्धाचार्य मात्र आपला विधीकर्ता मात्र कुठंतरी त्याच्यामध्ये हरवून गेलेला असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी झालेली असते ती म्हणजे उशीर हा नेहमी झालेला असतो. तर अगोदर विधीकर्त्याने दोन्ही कुटुंबियांना म्हणजे मुलाकडच्या आणि मुलीकडच्या पर्सनली फोन करून सांगितलं पाहिजे की हा संस्कार विधी जो आहे तो अतिशय सिरियसली तुम्ही घ्या, असं मी तुम्हाला संस्थेच्या वतीने विनंती करतो. विधीकर्त्याने कुणाला सांगायचंय? वधूकडच्या पालकांना आणि वराकडच्या पालकांना, ही त्याची जबाबदारी आहे. दोघांना फोन करून त्यांना सांगायचंय की तुम्ही सिरियसली घ्या. हा संस्कार विधी आयुष्यातील अतिशय महत्वाचा संस्कार आहे, कारण तुम्ही कोणत्या नात्यांमध्ये एकमेकांमध्ये बांधले जात आहात, का बांधले जात आहात, मी जे संस्कार घेणार आहे त्याचा अर्थ काय आहे, हा अर्थ त्या दोघा वधू आणि वरांच्या डोक्यात जाण्यासाठी मी जे सांगतोय तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही अंमल करणं किंवा तुम्ही सहकार्य करणं आवश्यक आहे, म्हणून सांगतोय तुम्हाला ही गोष्ट, असं त्यांना फोनवरती जरूर हे करा. हा दिवस, हा संस्कार परत परत येणार नाही, म्हणून या संस्काराच्या वेळेस तुम्ही घाई गडबड, धांदल किंवा इतर गोष्टी आणून या संस्काराला तुम्ही दूषित करू नका. अशा शब्दांमध्ये त्यांना एक समज द्या. ओके, प्रेमाने समज द्यायचंय, प्रेमाने सांगायचंय त्यांना, की जेणेकरून हा संस्कार विधी अतिशय सुंदर, शांत घेण्यासाठी एक वातावरण निर्माण होईल. विधी करता कोणताही संस्कार करत असेल तर तो पूर्ण इन कंट्रोल असला पाहिजे तिथे. ओके, अतिशय विनम्रतेने इन कंट्रोल असला पाहिजे. रागाने, रागावून किंवा त्रास करून सांगून उपयोगाचं नाही. अनेकदा अशा विधीमध्ये विधीकर्ता जो आहे तो रागावला जातो, काही कळतं का नाही तुम्हाला, एवढा वेळ झालाय, उशीर झालाय, बोलवा लवकर त्यांना, हे करा ते करा.
आणि ते पण त्याचं पण कोणी ऐकत नाही. तर सर्वप्रथम स्टेजवरती विधिकर्त्यासोबत एक असिस्टंट जर असेल, 1 असतील, 2 असतील, तर खूप छान राहतं. जर नसेल तरी काही हरकत नाही. ओके. पण विधिकर्त्याने स्टेजवरती कुणालाही तिथं उभं राहू देता कामा नये. फक्त मुलाचे पालक असतील किंवा मुलीकडचे पालक असतील तर उत्तम. त्यांना सांगायचं की बाबा विधी झाल्यानंतर तुम्ही जरूर स्टेजवर या. तुम्हाला जे काही तुमचे कार्यक्रम करायचे असतील ते जरूर करा. पण हा मंगल परिणयाचा संस्कार होईपर्यंत कृपया त्या संस्काराला पूर्ण होऊ द्या. हे विधिकर्त्याने सांगितलं पाहिजे तिथे आणि तसं एन्श्युअर केलं पाहिजे. हे अगोदरच जर कल्पना जर दिली तर ते बरं पडतं. स्टेजवरती देखील त्याने सुरुवातीला एक 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं जर घेतली उपस्थितांना या संस्काराचं महत्व सांगण्यासाठी, की मी इथं फक्त बाबा गाथा पठण करण्यासाठी आलेलो नाही. मी ज्या इथं गाथा म्हणणार आहे, जे मी इथं संस्कार करणार आहे, त्या संस्काराचा एक अर्थ आहे आणि त्या अर्थाने जर हा संस्कार जर झाला तर त्या विधीला काहीतरी महत्व आहे, नाहीतर ते कर्मकांडाचा भाग होणार आहे. हे उपस्थितांना एक 2 मिनिटांमध्ये जरूर एक्सप्लेन करावं विधिकर्त्याने, की जेणेकरून मग उपस्थितामधले लोक सुद्धा तुम्हाला सहकार्य करतील. ओके. मंगल परिणय अशा पद्धतीने त्याची जरा बॅकग्राऊंड जर तुम्ही सेट केली तर तुम्हाला तो कॅरी आउट करायला किंवा घेण्यासाठी तुम्हाला ते सोपं जाईल ते मंगल परिणय. ठीक आहे. आता मंगल परिणयाच्या वेळेस कोणत्या गाथा घेतल्या जाव्यात, तर त्याच्याविषयी आपण येऊया. याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे पहिल्या गाथा तर त्या सेम राहतील.